त्याच्यात कोणता तरी एक जाणार असतं, हे कन्फर्म झालं, हे आता सिद्ध झाले. आता ते प्रसिद्ध देखील होणार आहे. म्हणजेच आता भीती राहिली नाहीये, आता तमक असली. आता कोणत्याही प्रकारची या ठिकाणी भीती न राहता निर्भीडपणे हा खेळ मात्र या ठिकाणी खेळला जाणार आहे. तरी सुद्धा या स्पर्धेतील अंतिम विजेता संघ कोणता होणार, अर्थात आमदार चषकावर आपलं नाव कोणता संघ कोरणार हे देखील पाहायचं आहे मित्रांनो. तर चारही संघ भरभक्कम आहेत. चारही संघांमध्ये तितकंच चांगल्या पद्धतीचे आपल्याला खेळाडू मिळतात आणि मी नक्कीच धन्यवाद देणार आहे. आजच्या कबड्डी स्पर्धेमध्ये कोणत्याही प्रकारचा वाद न होता संवादात्मक पद्धतीनं ही कबड्डी स्पर्धा अर्थात सोडवली जाते. अशी ही कबड्डी स्पर्धा, आपुलकीची कबड्डी स्पर्धा, विश्वबंधुत्वाची कबड्डी स्पर्धा, ना जातीचा ना धर्माचा कबड्डी खेळ हा फक्त लाल मातीचा, अशी ही कबड्डी स्पर्धा मात्र आज या ठिकाणी आपण खेळत असताना पाहतोय. काय बोलते ते कसे म्हणणार पुन्हा सुंदर सामना आपण मैदान क्रमांक 1 वर देखील पाहतोय. 0-1-0-1 डॅनियल अर्थातच चढाईसाठी येतोय. आपण मागच्या या सामन्यामध्ये देखील त्याचा परफॉर्मन्स पाहिला. खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी खेळ केला. अर्थात कोणी कमी नाही आहे. प्रत्येकजण आपापल्या परीनं आपल्या संघाला पुढे घेऊन जाण्यासाठी सातत्यानं आणि प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतो. मात्र प्रयत्नांना यश मिळणं किंवा प्रयत्नांना यश न मिळणं ह्या देखील काही गोष्टी या ठिकाणी अवलंबून असतात. खरं तर नशिबाला 0% आणि कर्तव्याला 100% मार्क्स या आपण कबड्डीच्या खेळामध्ये पाहत असतो. निर्विवादपणे सुरू असलेली कबड्डी स्पर्धा याचं सगळं श्रेय मी अर्थात आपल्याला सर्वांना देणार आहे. जर अनेक आपले धर्म, जर अनेक आपल्या जाती, तरी अभंग असू द्या सदैव आपली माणुसकीची नाती. ही माणुसकीची नाती जपण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो असतो आणि हेच निवार सत्य आहे मित्रांनो, जे आजतागायत आपण या ठिकाणी टिकवून आहोत. आम्ही मुरुडकर म्हणून ज्या वेळेला अभिमानाने स्वाभिमानाने आम्ही सांगत असतो ना, त्यावेळेला तो मुरुडचा नकाशा खऱ्या अर्थानं या जगाच्या नकाशावर उमटून दिसतो. तो खऱ्या अर्थानं पर्यटन क्षेत्रासाठी आणि ह्या पर्यटन क्षेत्राबरोबर या कबड्डी क्षेत्रामध्ये देखील एक बहुमूल्य योगदान आज आपण या मुरुडच्या माध्यमातून होत असताना पाहतोय. अनेक संघ, अनेक खेळाडू मात्र घडत आहेत, घडवणारे देखील आहेत, त्यांचे गुरु देखील बसलेले आहेत. असं गुणफलक या ठिकाणी आहे. नक्कीच आमच्या अंकावाल्यांसाठी फायद्याचं आहे. 5-1 मध्ये 0. ओंकार चढाईसाठी येतोय. 1 गुण मात्र या ठिकाणी आपल्या संघासाठी टिकतोय. 6-1 असा गुणफलक मात्र त्या ठिकाणी झालेला आहे. इकडे डॅनियल असे हे खेळाडू आहेत. नामांकित 4 संघ. कारण आम्ही नेहमीच म्हणतो यशाच्या शिडीच्या वरच्या बाजूला अजिबात गर्दी नसते. मग यशाची शिडी ती नेमकी कोणती, तर हेच यश आहे. कारण इथे फक्त 4च संघ शिल्लक राहिले ज्यानं आपल्या स्वतःच्या कर्तृत्वानं आपल्या संघाला आतापर्यंत इथपर्यंत घेऊन आले, अर्थात आपल्या स्वबळावर या ठिकाणी घेऊन आले आहे. पाहायचं आहे या स्पर्धेतील अंतिम विजेता संघ मात्र कोणता ठरणार, कोण होणार आजच्या कबड्डी स्पर्धेतील बाहुबली, कोण होणार आजच्या कबड्डी स्पर्धा. अलिबाग या ठिकाणी संपन्न झाली. त्या ठिकाणी देखील आम्हाला संधी मिळाली होती आणि आता देखील या ठिकाणी आम्हाला संधी मिळाली. अशा सकाळ आणि संध्याकाळमध्ये या 2 शर्यतींमध्ये अर्थात समालोचनाची संधी आम्हाला मिळाली. हे देखील आमचं भाग्य आहे. खेळ कबड्डीचा तुमच्या आमच्या आवडीचा आणि हीच आवड आपण जोपासतोय. अर्थात विशेष म्हणजे आपली सवड काढून उद्याचा जरी रविवार असला तरी सुद्धा सगळ्यांना
सुट्टी असते अशातला भाग नाही. अनेकांना कामाला जायला लागत असते, अनेकांचा उदरनिर्वाह, अनेकांचा रोजगार असतो. त्या दृष्टिकोनातून एक 2 तास जरी झोप मिळाली ना तरी ती पुरेशी असते. म्हणून हीच कबड्डी स्पर्धा जर मित्रांनो 8 वाजता सुरू झाली असती तर हा खेळ पूर्ण भरून निघाला असता. म्हणजे जवळपास 3-3:30 पर्यंत आपण घरी गेलो असतो, 4 वाजेपर्यंत. म्हणजे 5-6 3 तास आपल्याला झोप मिळाली असती. म्हणजे असं एकंदरीत या ठिकाणी आपण कबड्डीचं चित्र पाहतोय. विजेते संघ अर्थातच फायनलमध्ये खेळणार आहेत आणि फायनलमध्ये खऱ्या अर्थानं एक स्पर्धा मात्र रंगणार आहे. इकडे 11-2 जवळपास एक चांगला मोठा फरक आपण पाहतोय. माउंट कार्बाईड इकडे 11-1, इकडे 11-2 मध्यंतर झालेला आहे. असाच काहीसा गुणफलक मात्र आपण त्या ठिकाणी पाहतोय. अंतिम सामना अतिशय सुंदर होईल, चांगला होईल, उत्तम होईल, सर्वोत्तम होईल यात शंकाच नाही. खरं तर सातत्यानं कार्यशील असणारा डॅनियल पुन्हा एकदा आपण या ठिकाणी चढाईसाठी आलेला पाहतोय. लाभले आयुष्य जिथे जगावे चांगले, पावले चालो पुढे जे थांबले ते संपले. खऱ्या अर्थानं कबड्डी खेळ हा थांबून चालत नाहीये. पुढे सातत्यानं घेऊन जाण्याचं काम हे आपल्या माध्यमातून या ठिकाणी आपण होतो. एक सक्षम असा संघ आपण पाहतोय. दोनही मैदानांवर आपण पाहतोय. अंतिम फेरीसाठी पात्र ठरणं हे देखील तितकंच पाहण्यासारखं असणार. तर आता जे संघ आहेत ते 35 पात्र, 4 संघ 35 पात्र ठरलेले आहेत. मात्र यातून एक संघ कोणत्या तरी बाहेर जाणार, 2 संघ बाहेर जाणार, तर 2 संघ अंतिम फेरीमध्ये एकमेकाशी लढणार. बघूया अंतिम फेरीत कोणता संघ पोहोचतोय, अंतिम फेरीत जाऊन कोणता संघ या आमदार चषकावर आपलं नाव करतोय ते देखील तितकंच पाहण्यासारखं असणार. आता मात्र 10 नंबरची जर्सी परिधान केला हा खेळाडू तो कोरली संघाच्या प्रांगणात. पाहूया कोरली संघाच्या बरोबर एक चांगली पकड मात्र पाहायला मिळाली कोरली संघाकडनं. आता मात्र 4 तर तिकडे 1-12, 12-1 11 गुणांची भक्कम आघाडी आणि ते ओंकार मिस्त्री या सामन्यामध्ये खरोखर प्रेक्षकांच्या डोळ्यातलं ताईत मात्र बनला. त्यांनी अक्षरशः पराभवाच्या टपल्यातून आपला विजय मात्र खेचून आणला आणि आपल्या संघाला इथे सेमीफायनलपर्यंत तो घेऊन आला. तेव्हा ओंकार मिस्त्री यापुढे कसा खेळणार, आपल्या संघाला अंतिमला चढाई असणार खार मजगाव संघाकडनं. खरीकवाडा संघाकडे अर्थातच कालचा वन साईड अर्थातच एका बाजूला झुकलेला हा सामना पाहायला मिळतो. तो भाग एकवर देखील 4-13, 13-4 भरभक्कम आघाडी मात्र कोरले संघाने इथे देखील घेतलेली आहे. कोणता संघ अंतिम फेरीत पोहोचणार हे देखील तितकंच पाहण्यासारखं असणार, कारण 4ही संघ तेवढे किल्ल्यावरच्या संघर्ष करत इथपर्यंत येऊन पोचले. आता मात्र एक पाऊल एक शिडी मात्र करायची आहे ती अंतिम फेरीची. होया कोणत्या संघाने पोहोचतो आणि एक चांगली पकड मात्र आता पाहायला मिळाली तिखारीच्या संघाकडनं. आता तुर्तीत काळात आरंभ मात्र खारीकवाडा संघाकडून घेण्यात आला. तर इकडे पुन्हा एकदा कार मजगाव संघाची ही चढाई खरोखर एक चांगली चढाई मात्र कार मजगाव संघाकडनं पाहायला मिळते.
मजबूत चढाई मात्र इथे पाहायला मिळते. पाहूया लोंढा टाकण्यात यशस्वी ठरतोय का. गोर्ले संघाचा चढाई होतो आणि पुन्हा एकदा आणि एकच फाईट वातावरण टाईट जसं म्हटलं जातं तसं काही एका चढाईमध्ये लोंढा खरोखर चांगली आघाडी वादळ खारीकवाडा संघाकडे पाहायला मिळते. आणि याचा लोणचं काय करतात लोणचं खातोच. पुन्हा एकदा कोर्लई संघाचा हा चढाई होतो. मागच्या लढाईतच त्यांनी एका चढाईमध्ये समोरच्या संघाला चितपट केलं. समोरच्या संघावर अगदी लोंढाचा बोजा मात्र त्यांनी टाकला होता. पाहूया या चढाईमध्ये वेळ काढून धोरण तो स्वीकारतोय की पुन्हा एकदा आक्रमकता दाखवतोय. हे देखील तितकंच पाहण्यासारखं असणार. तर तिकडे देखील सामना काहीसा एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे जयनमान मुंदरगाव वर्सेस वादळ खारीकवाडा या दोन संघांमध्ये. तर इकडे देखील काहीसा तसंच चित्र पाहायला मिळतंय. थांब 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 नको बाहेर नाही झाला उगाच. जवळजवळ चित्र थांबूया फायनल बघा थांबूया जाम म्हणजे चित्र निश्चित होतंय का. तुमच्यात जर डॅरल थांबला कोणता संघ कोणता दोन संघ अंतिम फेरीत पोहोचणार हे जवळ प्रेक्षक देखील तितकेच गर्दी असतात. प्रेक्षकांना देखील तितकंच लक्षात येतं की कोणते संघ आता फायनलमध्ये एकमेकांशी झुंजणार आणि कोणते संघ इथूनच परतणार. मात्र जरी कोणत्याही संघाचे परततील ते देखील खाली परतणार नाही. ते आपल्या गावामध्ये किंवा आपल्या संघासाठी इथून एक चषक तर नक्कीच घेऊन जाणार. आता मात्र ओंकार मिस्त्री ज्यांनी आपल्या संघाला इथपर्यंत येऊन पराभवाच्या शाळेतून पराभवाच्या झोपड्यातून विजयश्री खेचून आणून इथपर्यंत आणलं. आता मात्र काहीचं वेळ काढू धोरण मात्र ओंकार मिस्त्रीच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. आणि अशा प्रकारे अंतिम फेरीत पोहोचणारा पहिला संघ ठरलाय तो वादळ खारीकवाडा. आणि जयनमान मुंदरगाव हा संघ जरी पराभूत झालेला असला तरी त्याही देखील चांगलं झुंज दिली, चांगला संघर्ष केला आणि इथं सेमीफायनल पर्यंत येऊन बक्षीसपात्र देखील ठरला. तर इथे पण देखील सामना संपायच्या स्थितीत दिसत आहे. हे पहिले कोर्लई वर्सेस जयनमान खारपतगाव. खारीकवाडा संघाला विनंती करतो आपण लगेचच मैदानाकडे यायचं आहे. आपण